सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परत येत असताना पिकअप जीप विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले आहेत. हा अपघात म्हसवड पंढरपूर मार्गावर सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील तांदुलवाडी येथे रविवारी 14 जून रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडला. अपघातामधील मृत आणि जखमी हे पंढरपूर शहराजवळील इस्बावी येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे इस्बावीत शोककळा पसरली आहे. अपघातामधील मृत आणि जखमी हे एकाच कुटुंबातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. अपघातामध्ये पूजा अमोल सातोरे वय 23 वर्षे, आरव अमोल सातोरे वय 8 वर्षे, इंदुबाई दशरथ बावचे वय 60 वर्षे, पूजा बालाजी बावचे वय 27 वर्षे, अश्विनी संदीप बावचे वय 27 वर्षे, संस्कार संदीप बावचे वय 14 वर्षे, संस्कृती संदीप बावचे वय 14 वर्षे, समर्थ बालाजी बावचे वय 6 महिने सर्व राहणार इस्बावी पंढरपूर यांचा मृत्यू झाला आहे. सागर सावकार चौघुले चालक वय 25 वर्षे राहणार रांजणी तालुका पंढरपूर, संदीप दशरथ बावचे वय 36, बालाजी दशरथ बावचे वय 32, जिया बालाजी बावचे वय 4 वर्षे, आरव बालाजी बावचे वय 2 वर्षे 5 महिने, शशिकला पोपट जाधव वय 50 अशी अपघातामधील जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सागर चौगुले हे बावचे यांचे नातेवाईक असून हे सर्वजण चौगुले यांच्या मालकीची पिकअप जीप घेऊन सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. आज अमावस्या असल्याने हे सर्व कुटुंबीय आणि एकमेकांचे नातेवाईक हे एकाच वाहनातून देवदर्शनासाठी गेले होते. सिद्धनाथाचे दर्शन घेऊन गावी इस्बावीकडे येत असताना म्हसवड पंढरपूर मार्गावर माळशिरस तालुक्यातील तांदुलवाडी गावालगत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप जीप विहिरीत कोसळली. या अपघातात 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. पिकअप वाहनातील काही लोकांनी उड्या टाकल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तांदुलवाडी येथील अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. Now and press the bell icon. Never miss it.